प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक स्वाद असलेली मिश्र कडधान्याची उसळ। ही मिश्र कडधान्याची उसळ पौष्टिक आणि चविष्ट आहे। गरमागरम मिश्र कडधान्याची उसळ तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। प्रोटीनने भरपूर झटपट तयार होणारी मिश्र कडधान्याची उसळ आज माझ्या खास पद्धतीने बनवणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी कडधान्य भिजवून घेतले आहेत। फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, किसलेला अद्रक, ठेचलेली मिरची आणि बारीक कापलेला टोमॅटो घ्यायचा आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत। तेलाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत। तेजपत्ता आणि दालचिनी टाकल्यामुळे उसळ फार भन्नाट लागते। आता आपल्याला त्याच्यामध्ये किसलेला अद्रक टाकायचा आहे। पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। ही मिश्र कडधान्याची उसळ प्रोटीनने भरलेली आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। कडधान्य छान आपण भिजवून घेतले तर शिजायला कमी वेळ लागतो। आता आपल्याला त्याच्यामध्ये ठेचलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि उसळ म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते। झणझणीत होण्यासाठी आपल्याला तिखट हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे। पुन्हा छान आपण हाय फ्लेमवर हे सर्व परतून घेणार आहोत। गरमागरम फुलक्यांसोबत किंवा पावासोबत ही उसळ भन्नाट लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। कांद्याचा रंग आता बदलला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। पुन्हा हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि टोमॅटो आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे। पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम उसळ खूप समाधान देते। हे कडधान्य आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तर तुम्ही आठवड्यातून एकदा ही कडधान्याची उसळ जरूर बनवत जा। छान आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कडधान्य हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। भिजवलेल्या कडधान्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते, जे स्नायूंची वाढ आणि शरीराची ताकद वाढवते। टोमॅटो मऊ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे। मसाले परतताना फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। छान हे मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे आहेत। कडधान्य हे पचनासाठी चांगले असतात। भिजवून ठेवलेल्या कडधान्यामध्ये एन्झाइम्स असतात, त्यामुळे पचनास मदत होते। कडधान्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात। छान आपण मसाले परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले कडधान्य टाकायचे आहेत। हे कडधान्य आपण छान एकजीव करून घेणार आहोत। कडधान्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते। कडधान्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते। हाय फ्लेमवर हे कडधान्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। जोपर्यंत कडधान्याला मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपण एकजीव करून घेणार आहोत। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे उसळ। ज्यांना कडधान्य आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट ही रेसिपी आहे। कडधान्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते।
आता छान आपण त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकणार आहोत. जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. छान तर्री आली आहे बघू शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे कडधान्य आठवड्यातून एकदा जरूर खा. याच्यामध्ये फायबर प्रोटीन असतात, त्याच्यामुळे पोट काय होते जास्त वेळ भरलेले राहते. थोडी गोडसर थोडी तिखट ही उसळ अगदी परफेक्ट लागते. छान रंग आला आहे आणि तर्री सुद्धा आली आहे. छान हे कडधान्य आपण शिजवून घेणार आहोत. हाय फ्लेम ठेवायची आहे. मसाले घातले की उसळीची चव दुप्पट होते. रंगावरून बघा किती भारी दिसते उसळ. 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत. मस्त वाफ आणायची आहे आपल्याला. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त उकळी आली आहे उसळीला. छान आपल्याला मऊ शिजवून घ्यायचं हे कडधान्य. ही उसळ बनवायला सोपी पण चवीला एकदम भारी लागते. बऱ्यापैकी आपले कडधान्य शिजले आहेत. कडधान्य रात्रभर भिजवले की चव छान येते. उसळीला मसाल्याचा सुगंध अजूनच खुलवतो. ही उसळ भाकरी चपाती फुलक्यांसोबत एकदम लज्जतदार लागते. छान आपल्याला ढवळून घ्यायची आहे उसळ. पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आपण. 5 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. छान आपण बघणार आहोत की पूर्णपणे शिजली आहे का आपली उसळ. उसळीची संपूर्ण चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते. छान आपल्याला कडधान्य शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला सविस्तर आणि नवनवीन रेसिपी विनामूल्य बघायच्या असतील तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय आपण. मस्त उसळ शिजवून घेतली आहे. आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहोत. गरमागरम मिश्र कडधान्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे. ही उसळ तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा पावासोबत खा, खूप भारी लागते. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.